राघवं रामचन्द्रञ्च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तौ वन्दे रघुनन्दनम्. नमस्कार. आपण श्रीरामांचे जे अनन्य भक्त होऊन गेलेत त्यातल्या त्यात रामायण काळामधले ज्यांना श्रीरामांचा प्रत्यक्ष संग मिळाला, सहवास मिळाला, कुणी रामाशी मैत्री केली, कुणी रामांची भक्ती केली, कुणी रामांची सेवा केली, अशा वेगवेगळ्या भावनांनी ज्यांची भक्ती झाली अशा भक्तांच्या काही कथा आपण पाहतो आहोत. तर आज आपण श्रीरामांचे मित्र असणारे निषादराज गुह यांची कथा पाहणार आहोत. तर श्रीराम आपलं संपूर्ण शिक्षण वशिष्ठांच्या आश्रमामध्ये घेऊन आल्यानंतर विश्वामित्र ऋषींबरोबर सिद्धाश्रमात गेले, तिथून मिथिलेला गेले, तिथे जानकीशी त्यांचा विवाह झाला आणि तिथून पुन्हा ते सगळे अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर सगळं त्यांचं कुटुंब अतिशय आनंदात होतं, कारण राजा दशरथ आला आणि त्यांच्या ज्या राण्या होत्या कौसल्या माता, कैकेयी माता आणि सुमित्रा माता, या सगळ्यांना 4 सुना आल्या होत्या. सगळं घर भरलेलं होतं आणि अशा या वातावरणामध्ये श्रीरामही अत्यंत आनंदित होते आणि ते बऱ्याच वेळेला वनामध्ये, अरण्यामध्ये शिकार करण्याकरता जात असत. ते क्षत्रिय होते आणि क्षत्रिय लोकांना आपल्या राज्यावर संकट येऊ नये म्हणून किंवा आलेलं संकट परतवून लावण्याकरता युद्धाचा अभ्यास करावा लागतो, सराव करावा लागतो आणि त्याचाच एक भाग म्हणून शिकार हाही करावा लागतो. आणि त्यामुळे ही शिकार करण्याकरता ते वारंवार अरण्यामध्ये जात असत. तर अरण्यामध्येच त्यांची आणि गुहाची भेट झाली. हा जो गुह आहे हा गंगेच्या किनारी असणाऱ्या शृंगवेरपूर नावाच्या भिल्लांच्या एका शहराचा राजा होता. थोडक्यात जे भिल्ल असतात त्या भिल्लांची खूप मोठी वस्ती त्या ठिकाणी होती शृंगवेरपुराला आणि निषादराज हा त्यांचा राजा होता. त्याच्यात आणि श्रीरामांमध्ये बरंचसं साम्य होतं. दोघंही मनाने अत्यंत प्रेमळ होते, सगळ्यांना आपलेपणाने वागवत होते, सगळ्यांविषयी आदर, प्रेम, आपुलकी, मैत्रीभाव वाढवत होते आणि त्यामुळे त्या दोघांची वनामध्ये, अरण्यामध्ये भेट होत असे आणि तिथेच त्यांची मैत्री दृढ होत गेली. राजा गुहाला हे माहिती होतं की श्रीराम अयोध्येचे राजकुमार आहेत आणि म्हणून कधीमधी त्यांची भेट होत असे, एकमेकांशी चर्चा होत असे, घरामध्ये कोणाचं काय चाललं आहे, कसं चाललं आहे याविषयी देखील विचारपूस होत असे आणि त्यातून त्यांचे मैत्रीचे संबंध अधिक दृढ होत गेले. तर जेव्हा श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास झाला आणि ते वनवासाकरता निघाले, त्यावेळेला राजा दशरथांनी, त्यांच्या वडिलांनी सुमंत्रांना सांगितलं होतं की यांना रथामध्ये घे आणि एक 8-10 दिवस अयोध्येच्या बाहेर घेऊन जा. अयोध्येतलं सगळं वातावरण निवळलं, कैकेयी मातेचा राग शांत झाला की सगळी परिस्थिती व्यवस्थित पूर्ववत होईल आणि पुन्हा तू श्रीरामांना, सीतेला, लक्ष्मणाला घेऊन ये. असं जरी दशरथांनी सांगितलं असलं तरी श्रीरामांनी मात्र आपल्या आईला म्हणजे कैकेयी मातेला वचन दिलं होतं की मी 14 वर्षांचा वनवास
पूर्ण केल्याशिवाय परत येणार नाही. आणि त्याप्रमाणे ते निघाले. त्यांनी सुमंत्रांना गंगेच्या किनाऱ्यावर आल्यावर सांगितलं की तुम्ही आता इथून परत जा, कारण राजधानीमध्ये भरत पण नाही, शत्रुघ्न नाही, मी आणि लक्ष्मण इकडे आलेलो आहोत. बाबांची मनस्थिती नीट नाही, तिथलं कौटुंबिक वातावरण सगळं ढवळलं गेलेलं आहे. त्यामुळे बाबांना आत्ता तुमच्या आधाराची, तुमच्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही इथून निघून जा असं त्यांनी सांगितलं. पण सुमंत्र काही तिथून हालायला तयार नव्हते. गंगेच्या किनारी एका झाडाखाली श्रीराम बसलेले होते आणि तिथून आजूबाजूला जी लोक जात होते त्यांनी श्रीरामांना बघितलं आणि धावत जाऊन त्यांचा जो राजा आहे निषाद राज, त्याला सांगितलं की अयोध्येचा राजकुमार राम आपल्या शृंगवेरपुराच्या ते जे शहर आहे त्या शहराच्या बाहेर थांबलेले आहेत. आणि श्रीराम इथे कसे येतील असा प्रश्न गुहाला पडला. तो म्हणे हे शक्यच नाही, श्रीराम हे राजकुमार आहेत आणि ते असं कसे इथे येतील. तर लोकांनी उडत उडत बातमी ऐकली होती की रामांचा राज्याभिषेक होणार होता, पण काहीतरी गडबड झाली आणि त्यांना 14 वर्षांचा वनवास झाला आहे. तो वनवास पूर्ण करण्याकरता ते आता निघालेले आहेत. हे ऐकल्याबरोबर तो जो गुह होता त्याने आपल्याबरोबर काही लोकांना घेतलं. त्यात काही म्हातारी कोतारी लोक होते, काही सेवक होते, काही तरुण लोक होते. आपल्याबरोबर काही मिष्टान्न घेतले, कंदमुळं घेतली, फळं घेतली. श्रीरामांना भेटवस्तू देण्याकरता त्यांना जमतील त्या बराबर भेटवस्तू गोळा केल्या आणि असं सगळं घेऊन तो निषाद राज आपल्या पत्नीबरोबर श्रीरामांना भेटायला गंगेच्या किनारी आला. रामांनी लांबूनच बघितलं की आपला मित्र येतो आहे आणि त्या निषादाला पण रामांना बघून अत्यंत आनंद झाला आणि त्याने वाकून श्रीरामांना नमस्कार तो करू पाहत होता. तेवढ्याच श्रीरामांनी त्याला वरती घेतलं आणि प्रगाढ असं आलिंगन दिलं. नंतर त्याला आपल्या जवळ बसवून घेतलं आणि त्याच्या घरातली विचारपूस केली की घरातली मंडळी सगळी ठीक आहे ना, तू कसा आहेस, तुझं राज्य कसं चाललं आहे, सगळं व्यवस्थित आहे ना, जागच्या जागी सगळं आहे ना. म्हणजे आदल्या दिवशी राज्याभिषेक श्रीरामांचा होणार होता, तिथून त्यांना वनवासामध्ये पाठवण्यात आलं. त्याचं किंचित मात्र दुःख त्यांच्या आवाजात, त्यांच्या मनामध्ये जाणवत नव्हतं. हे सगळं ऐकून गुहाला देखील अत्यंत आश्चर्य वाटत होतं. आणि मग गुह त्यांच्या समोर उभा राहिला आणि रामांना म्हणाला की राम, श्रीराम, तुम्ही इथे आलात, तुमचं आम्ही सगळे भिल्ल मिळून पहिल्यांदा स्वागत करतो. आम्ही असं ऐकलं आहे की तुमचा राज्याभिषेक होणार होता, पण कैकेयी मातेने तुम्हाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवलं आहे. खरं तर आमच्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे की तुमच्यासारखं रत्न कैकेयी मातेने आमच्याकडे पाठवलं आहे. त्यामुळे आम्ही आत्ता तुमचा राज्याभिषेक करतो आणि आम्ही सगळे लोक तुमची प्रजा हो. आम्हाला त्यात आनंद आहे. तुम्ही नगरामध्ये चला, तुम्ही सिंहासनावरती बसा. श्रीरामांनी हे सगळं ऐकलं आणि श्रीराम हसले. श्रीराम म्हणाले, अरे गुहा, मी वनवासात निघालो आहे, त्यामुळे कुठल्याही धातूच्या आसनावर मला बसायचं नाही, अलंकार घालायचे नाहीत, साधे कपडेसुद्धा मी घालणार नाही आहे. मला वल्कलं घालायची आज्ञा आहे. मी कुठल्याही गावाची वेस ओलांडून पुढे जाणार नाही आणि तू आणलेली ही फळंसुद्धा मी स्वीकारू शकत नाही. मी वनवासी जीवन जगणार आहे, त्यामुळे एकतर मीच माझी फळं शोधून आणेल, झाडाची तोडून आणेल, किंवा लहानपणापासून जो माझी सेवा करतो आहे तो लक्ष्मण माझ्यासाठी फळं आणेल, तीच मी स्वीकारू शकतो. त्यामुळे मी तू दिलेली कुठलीही गोष्ट स्वीकारू शकत नाही.
हे ऐकलं गुहाने आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. सगळे भिल्ल अवाक होऊन श्रीरामांकडे पाहत होते की किती निर्लेपपणा त्यांच्या मनामध्ये आहे. सगळं काही त्यांना इथे मिळतं आहे. एक स्वतंत्र नवीन राज्य करण्याची संधी मिळते आहे. लोक आपण होऊन त्यांना म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला आमचा राजा करतो, आणि राम म्हणत आहेत की मला काहीही नको. मग तो गुह म्हणतो, असं कसं? मला काहीतरी तर सेवा सांगा. तुम्ही एवढ्या लांब पहिल्यांदा आमच्याकडे आलात, आम्हाला काहीतरी तर तुमच्याकरता करू द्या. मग श्रीरामांनी सांगितलं की तुला असं वाटतं ना काहीतरी करावं, तर तू असं कर, माझ्याबरोबर हा जो रथ आला आहे आणि रथाला जे घोडे आहेत त्यांच्या साऱ्या पाण्याची व्यवस्था कर. गुहाने सांगितलं, ते तर मी करेलच, तो विषयच नाही, पण तुमच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. श्रीराम काही बोलले नाही. असं सगळं वेळ गेल्यानंतर बराच वेळ दोघांच्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाल्या, गप्पा झाल्या. संध्याकाळ झाली. श्रीरामांनी सांगितलं की माझ्यासाठी गवताची शय्या तयार कर. लक्ष्मणाने त्या गुहाच्या मदतीने इंगुदी नावाच्या झाडाखाली श्रीरामांची गवताची शय्या तयार केली आणि थोड्याच अंतरावरती सीतामाईंसाठी देखील एक शय्या तयार करण्यात आली. आणि त्यांच्याभोवती एक सुरक्षित असं कुंपण या सगळ्या भिल्लांनी मिळून घातलं आणि सगळेजण लांब उभे राहून पहारा करत बसले. आणि मग श्रीराम आणि भगवती सीतामाई शांतपणे झोपी गेले. लक्ष्मण मात्र थोड्या अंतरावर उभा राहून श्रीरामांकडे बघत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. निषाद राजगुह लक्ष्मणाजवळ गेला. त्यावेळेला लक्ष्मण त्याला म्हणाला की पहा, ज्या दादांनी सोन्याच्या सिंहासनावर बसायचं आहे ते आज दगडावरती बसत आहेत. ज्या दादांनी मऊ मऊ अशा गादीवर झोपायचं आहे ते आज गवताच्या गादीवरती झोपत आहेत. किती विचित्र गोष्ट आहे ही. म्हणजे दिवसभरात लक्ष्मणांचं एक संतापी असणारं रूप पूर्णपणे पालटून गेलं होतं. अत्यंत कोमल मवाळ असं त्यांचं रूप त्या ठिकाणी दिसत होतं. आणि रात्रभर लक्ष्मणाने या राजा गुहांना तत्त्वज्ञान सांगितलं. आणि शेवटी ते असं म्हणाले की प्रत्यक्ष परब्रह्म श्रीरामांच्या रूपामध्ये आलं आहे आणि त्यांची शक्ती भगवती सीतेच्या रूपात लोकांचं कल्याण करण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता, ऋषीमुनींचा गायींचा सांभाळ करण्याकरता, त्यांना अभय देण्याकरता त्यांनी हा अवतार धारण केलेला आहे. असं सगळं रात्रभर त्यांची चर्चा चालली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीराम उठले. त्यांचं स्नान संध्यादी कर्म झाल्यानंतर त्यांनी गुहाला हाक मारली आणि गुह धावत त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, प्रभू काही सेवा सांगा. श्रीराम म्हणाले, तुला माझी सेवा करायची आहे ना. गुहाचा चेहरा एकदम चमकला. त्याला असं वाटलं की राम आपल्यासाठी काहीतरी महत्त्वाचं काम सांगतील. राम त्याला म्हणाले की एक काम कर, माझ्यासाठी थोडासा वडाचा चीक, थोडं दूध आणि माती घेऊन ये. ते ऐकल्यानंतर गुह म्हणाला, हे कशासाठी हवं आहे? त्यावेळेला राम म्हणाले की मी आता वनवासी होतो आहे. वनवासाला मी सुरुवात करतो आहे. तर आता माझे हे जे केस आहेत याच्या मला जटा करायच्या आहेत आणि जटा करण्याकरता वडाचा चीक लागतो, थोडंसं दूध लागतं आणि माती लागते. ते तू घेऊन ये, तेवढी मात्र माझी सेवा तू कर. ते ऐकलं आणि गुहाच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. अत्यंत कोमल असणारे श्रीराम 14 वर्षांचा वनवास कसा करणार
आणि एखाद्या तपस्व्यासारखं ते आपली आता जटा तयार करणार आहेत. हे त्याला बघवेना, हे त्याला ऐकवेना. मनावरती दगड ठेवून त्याने त्या सगळ्या वस्तू श्रीरामांना आणून दिल्या. श्रीराम एका झाडाखाली बसले. त्यांना बसण्याकरता म्हणून थोडीशी व्यवस्था त्या भिल्ल लोकांनी केलेली होती. अतिशय आनंदाने त्या झाडाच्या पारावर ते बसले आणि तिथे त्यांनी आपल्या जटा बांधल्या. ते बघून सुमंत्र, राजा गुह आणि त्यांच्याबरोबरचे सगळे भिल्ल व्यथित झाले. काय बोलावं काय नाही कोणालाही काही कळेना. सगळ्यांना असं वाटत होतं की इतकी लहान लहान ही मुलं आहेत, यांचे आईवडील किती कठोर आहेत की यांना या छोट्याशा कोळ्या वयामध्ये वनवासामध्ये पाठवलं आहे. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की या तिघांनीही घरामध्ये राहावं, सुरक्षित राहावं, रानावनामध्ये भटकू नये. आणि म्हणून हे सगळे भिल्ल देखील वारंवार श्रीरामांना म्हणत होते की तुम्ही आमच्या शहरात या, आमच्या घरात या, आमच्या झोपडीमध्ये येऊन राहा. श्रीराम येत नाही आहे तर सीतामाईंना ते आग्रह करत होते की ते येत नाहीत, निदान तू तरी अशी उघड्यावरती राहू नकोस, आमच्या कुटीमध्ये येऊन राहा. पण सीतामाई देखील त्यांना आनंदाने प्रेमाने समजून सांगायचे की जिथे प्रभुचरण आहेत तिथे मी आहे, त्यांना सोडून मी कुठेही राहू शकत नाही. आणि अशा पद्धतीने मग तिथून शृंगवेरपुराच्या पुढे श्रीरामांना आता जायचं आहे. सुमंत्रांना पुन्हा राम सांगतायत की तुम्ही इथून निघून जा. आणि गुहाला सांगतायत की मला आता पुढचा प्रवास करायला हवा. गुह म्हणतो की मला तुमच्याबरोबर राहू द्या. राम म्हणतात नको नको. गुह त्यांना समजावतो की पुढचा सगळा तुमचा प्रवास अरण्याचा आहे, जंगलाचा आहे. तुम्हाला अरण्याची माहिती नाही, त्याच्यामध्ये अनंत अडचणी येणार आहेत आणि त्यामुळे तुमचा सगळा मार्ग नीटपणाने पार पडावा. तुमच्यावर कुठलंही अचानक संकट आलं तर त्यातून तुमची सुटका पटकन व्हावी म्हणून तरी मला तुमच्याबरोबर ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिथे कुठे निवास कराल तिथे येऊन तुमच्याकरता एक छोटीशी कुटीर मला माझ्या हाताने बांधायची आहे. त्यामुळे तुम्ही मला नाही म्हणू नका, मला तुमच्याबरोबर येऊ द्या. असं म्हटल्यानंतर रामांना त्याचा आग्रह मोडवेना आणि राम म्हणाले चल. आणि गुह देखील त्यांच्याबरोबर निघाला. आता यांचा पुढचा प्रवास गंगा नदी पार केल्यानंतर अरण्यातून जंगलातून व्हायला लागला. सुरुवात झाल्यानंतर सीतामाई थोडंसं चालल्यानंतर थकून गेली, तिला घाम यायला लागला. श्रीरामांनी तिच्याकडे बघितलं आणि मनामध्ये त्यांच्या विचार आला की आत्ताशी तर सुरुवात झाली आहे, कसं होणार हिचं, 14 वर्ष वनवासामध्ये ही कशी काढणार. पण काही वेळ थांबून पुन्हा पुढचा प्रवास सुरू होत असे. चालताना सगळ्यात पुढे निषादराज गुह असायचा, त्यांच्यानंतर श्रीराम असायचे, त्यांच्या मागे भगवती सीता आणि सगळ्यात मागे लक्ष्मण असायचं. अशा पद्धतीने ते अरण्य वन असं करत करत पुढे चालले होते. गुह हा भिल्ल असल्यामुळे वनामध्ये हिंडण्या फिरण्याची त्याला सवय असायची आणि त्यामुळे तो भरभर पुढे जाऊन पुढे दिसणाऱ्या वाड्या वस्त्यांवरती आदिवासी, भिल्ल, इतर जाती जमातीतले वनवासी लोकांना सांगायचा की श्रीराम आलेत, त्यांची निदान झोपण्याची एका झाडाखाली व्यवस्था करा, थोडासा आडोसा सीतामाईंसाठी करा. आणि ते भिल्ल आपल्याला जमतील तशी सेवा प्रत्येक ठिकाणी श्रीरामांची करत असत. प्रत्येक ठिकाणी श्रीरामांना या शरीराने राकट आडदांड असलेल्या पण मनाने अत्यंत कोमल असलेल्या या आदिवासी लोकांचं प्रेम मिळत होतं. सगळ्या आदिवासी लोकांना रामांकडे बघून अद्भुत असा आनंद होत होता, त्यांचं जीवन धन्य होत होतं. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की किती कोळी मुलं आहेत ही, यांनी वनवासामध्ये जाऊ नये. म्हणून प्रत्येक ठिकाणी श्रीरामांना आपल्या गावामध्ये येण्याचं, आपल्या घरी येण्याचं लोक आमंत्रण देत होते. आणि श्रीराम नाईलाजाने
ते सगळं नाकारत होते. अशा पद्धतीने सगळ्या भिल्लांचं व वनवासी आदिवासी लोकांचं प्रेम घेत घेत पुढे काही ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये देखील श्रीरामांनी भेट दिली. त्या ऋषींचे आशीर्वाद घेतले, त्यांच्याशी चर्चा केली, तिथे एखादा दिवस थांबले, पुढे गेले. असं करत करत महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये श्रीराम गेले. वाल्मिकी ऋषींनाही अत्यंतिक आनंद झाला, कारण श्रीराम हे त्यांचं परम आराध्य आहे आणि प्रत्यक्ष आराध्य आपल्या कुटीमध्ये आलं आहे. याच्यासारखा दुसरा भाग्याचा क्षण नाही. श्रीरामांची यथायोग्य अशी व्यवस्था वाल्मिकी ऋषींनी केली. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये 2 दिवस राहिल्यानंतर श्रीराम वाल्मिकी ऋषींना म्हणाले की आता आम्ही अयोध्येपासून बराच अंतर लांब आलेलो आहोत आणि आता आम्हाला इथे जवळपास कुठेतरी राहण्याची व्यवस्था करायची आहे. तर आम्ही कुठे राहावं, असा चांगला भाग कुठे आहे की जिथे आम्ही वस्ती करावी. हे विचारल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी त्यांना एक स्थान सांगितलं आणि त्या ठिकाणी तुम्ही जा असं सांगण्यात आलं. चित्रकूट हा पर्वत तिथून जवळच होता. त्या पर्वतावरती उत्तम अशी झाडं होती, पुष्पवाटिका होत्या, मंदाकिनी नदी तिथे होती, उत्तम निसर्ग सौंदर्य होतं, जवळपास ऋषीमुनींचे आश्रम होते. अत्यंत पवित्र शांत असं ते सगळं वातावरण होतं आणि त्यामुळे चित्रकूट पर्वतावरती तुम्ही जाऊन राहायला हरकत नाही असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबर राम, लक्ष्मण, सीता आणि निषाद राजगुह हे चित्रकूट पर्वतावरती हळूहळू जाऊन पोहोचले. तिथे गेल्यानंतर लक्ष्मणाने गुहाच्या मदतीने 2 कुटीर बांधल्या. त्या कुटीरांची वास्तुशांत करण्यात आली आणि मग मात्र श्रीरामांनी आपल्या मित्राला सांगितलं की तू आता जा. खूप दिवस झाले तू आमच्याबरोबर आहे, तुझ्याही घरातले लोक तुझी वाट पाहत असतील, तू आता निवांत इथून जा. त्या तिघांचाही निरोप घेऊन निषादराज भराभर आता शृंगवेरपुराकडे निघाला होता. शृंगवेरपुराकडून चित्रकूटापर्यंत यायला त्यांना खूप वेळ लागला, कारण भगवती सीतेच्या पावलाने ते चालत आले होते. मध्ये सीतामाई थकत होती, बसत होती, उठत होती, असं करत करत ते आले होते. आता मात्र निषादराज एकटाच होता आणि तो वनवासीच असल्यामुळे भराभर त्याने अंतर कापलं आणि शृंगवेरपुराला तो गेला. कारण शृंगवेरपुराला सुमंत्र त्याची वाट पाहत होते. सुमंत्रांनी गुहाला सांगितलं होतं की जिथे कुठे श्रीराम जाऊन निवास करतील, थांबतील, ते स्थान तू मला सांग, कारण मी इथून परत अयोध्येला म्हटल्यानंतर मला महाराजांना सांगता येईल आणि त्याच्याकरता म्हणून तू परत ये असं राजा गुहाला त्यांनी सांगितलं होतं. त्याचं स्मरण या निषाद राजाला होतं आणि त्यामुळे तो त्या ओढीने भराभर चालत शृंगवेरपुराला आला. शृंगवेरपुराला आल्यानंतर त्याने सुमंत्रांना प्रवासाचं सगळं वर्णन सांगितलं आणि आता मात्र श्रीराम चित्रकूट पर्वतावरती सुरक्षित आहे. तिथला निसर्ग, तिथलं वातावरण सगळं काही चांगलं आहे असं त्यांना सांगितलं आणि मग सुमंत्रांनी त्याचा निरोप घेतला. सुमंत्रानंतर अयोध्येला परतले. श्रीराम परत आले नाही या धक्क्याने राजा दशरथांचं निधन झालं. त्यानंतर भरत आणि शत्रुघ्न यांना कैकई देशावरून परत आणलं गेलं. त्यांच्या हातून राजा दशरथांचा अंत्यविधी संस्कार झाला आणि मग मात्र कैकईच्या मनाप्रमाणे भरताला अयोध्येचा राजा करावा, राज्याभिषेक करावा असं मत लोकांचं व्हायला लागलं.
त्यावेळेला मात्र भरताने सगळ्यांना नकार दिला आणि सांगितलं की श्रीराम म्हणजे माझे दादा यांचाच अयोध्येच्या सिंहासनावरती अधिकार आहे, त्यामुळे मी त्यांना घ्यायला चित्रकूट पर्वतावरती जाणार आहे. मी स्वतः वनवास पत्करेल, दादांना इथे घेऊन येईल आणि आपण तिथे जाऊन मी त्यांना राज्याभिषेक करणार आहे. ज्यांना कोणाला माझ्याबरोबर यायचं असेल त्यांनी सगळ्यांनी तिथे चालावं. असं म्हटल्यानंतर त्या भरताबरोबर अयोध्येतले सगळे मंत्री, वृद्ध, तरुण, स्त्रिया सगळेच्या सगळे बाहेर पडले आणि चतुरंग सेना घेऊन भरत, सुमंत्र यांच्याबरोबर आपल्या सगळ्या मातांना घेऊन निघाला. आता निघाला खरा, पण येताना निघत असताना पुन्हा तो गंगेच्या किनारी आला, जी शृंगवेर पुराची वेस होती. अयोध्येची सेना आली आहे हे ऐकल्यानंतर सगळे भिल्ल गोळा झाले. त्यांनी राजा निषादाला सांगितलं की भरत जो कैकेयीचा मुलगा आहे तो बहुतेक आता श्रीरामांना मारण्याकरता, त्यांच्याशी युद्ध करण्याकरता चतुरंग सेना घेऊन निघालेला आहे, त्यामुळे आपण त्यांना आता रोखलं पाहिजे. निषादाने ते ऐकलं, त्यालाही राग आला आणि त्यांनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली, सगळी शस्त्रास्त्र गोळा केली. त्यालाही माहिती होतं की अयोध्येची सेना ही खूप मोठी आहे, आपली सेना त्या मानाने खूप छोटी आहे, त्यामुळे आपण मुकाबला करू शकणार नाही. पण सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत या अयोध्येतल्या एकाही सैन्याला गंगा पार करू द्यायची नाही. आज आपल्याला मृत्यू आला तरी चालेल, आपण भगवंतासाठी प्राणार्पण करूया असं त्यांनी ठरवलं. पण त्यांच्यातले जे काही वृद्ध लोक होते ते म्हणे, अरे आधी जाऊन तर बघा की तो भरत कशासाठी आला आहे, कशासाठी तो पुढे चालला आहे. मग राजा गुहाने आपल्याबरोबर काही साथीदारांना घेतला, काही वृद्धांना बरोबर घेतला आणि भरताला भेटायला निघाले. भरत आपल्या ते सगळे जे लोक जमलेले होते त्यांची सगळी व्यवस्था नीटपणाने होते की नाही हे पाहत असतानाच राजा निषाद त्यांच्या समोरून आला आणि सुमंत्र भरताबरोबर उभे होते. सुमंत्रांनी सांगितलं की हे राजा निषाद आहेत, रामाचे मित्र आहेत आणि वनवासामध्ये राम निघाल्यानंतर यांनी रामाची अत्यंतिक सेवा केली. हे ऐकलं मात्र भरताने आणि भरत धावत सुटले. राजा निषाद भरतांच्या जवळ आले, भरतांना नमस्कार करणार तेवढ्यात भरताने त्यांना आलिंगन दिलं आणि तुम्ही दादाचे मित्र ना, तुम्ही दादाचे मित्र ना असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. राजा निषादाला आश्चर्य वाटलं आणि भरत त्यांना म्हणाला की तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्ही दादाची सेवा केली, तुम्ही दादांवर प्रेम केलं आणि मी मात्र दादांना सर्व प्रकारचं दुःख देण्यासाठीच बहुतेक जन्माला आलो आहे. हे ऐकलं आणि निषाद राजाच्या मनामध्ये भरतांविषयी असलेला गैरसमज दूर झाला आणि भरताने त्यांना सगळं समजावून सांगितलं की खरा राजा रामच आहेत, त्यांना घ्यायला आम्ही चाललेलो आहोत चित्रकूटावरती, तुम्ही पण आमच्याबरोबर चला, आम्हाला मार्ग दाखवा, आपण रामाला राज्याभिषेक करू, त्यांना अयोध्येचा राजा करू. हे गुहाला सांगितल्यावर गुहाला अतिशय आनंद झाला. गुह आणि त्याचे सगळे मित्र भिल्ल सगळे भरताबरोबर निघाले. भरताच्या बरोबर असणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्याकरता, त्यांची सेवा करण्याकरता ते तत्पर होते आणि सगळे मिळून चित्रकूट पर्वतावर गेले. चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर सगळ्यांची गाठीभेटी झाल्यात. श्रीरामांना भरताने सांगितलं की तूही राजा व्हा, मी वनवास पत्करतो, पण रामांनी त्याला नकार दिला आणि भरताला परत पाठवलं. गुह पण त्या ठिकाणी होते, गुहांचाही नाईलाज झाला आणि पुन्हा सगळे निघून आले. त्यानंतर श्रीराम परत जेव्हा वनवासातून माघारी आले रावणाचं परिपत्य करून, त्यावेळेला येताना ते राजा गुहाला, निषाद राजाला आपल्याबरोबर
राज्याभिषेकासाठी घ्यायला विसरले नाही. जसं त्यांनी केवटाला आपल्याबरोबर घेतलं तसंच निषाद राजाला देखील त्यांनी आपल्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी ते विमानामध्ये घेऊन गेले. आणि त्या सोहळ्यामध्ये राजा गुह हा सहभागी झाला. अत्यंत आनंदाने त्यांनी तो सगळा सोहळा पार पडला. तर अशा पद्धतीने हा राजा गुह याची श्रीरामांशी सख्य मैत्री, सख्य भक्ती आहे. जशी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातली भक्ती आहे, अर्जुन श्रीकृष्णांची सख्यत्व मैत्रीचा भाव ठेवून भक्ती आहे, तसं राजा गुह आणि श्रीराम यांच्यातली भक्ती जी आहे ती सख्य भक्ती आहे. श्रीराम निषदांना कधीही परक मानत नव्हते. ते आदिवासी आहेत, भिल्ल आहेत, राकट आहेत असं कधी त्यांच्या मनात भाव आला नाही. तो माझा मित्र आहे, तो परमप्रिय आहे, अशाच भावनेने कायम श्रीरामांनी त्यांना वागणूक दिली. आणि म्हणून दोघांमधली मैत्री, सख्य कायम टिकलं. आज या ठिकाणी थांबूया. उद्या पुन्हा पुढची गोष्ट बघूया. धन्यवाद.